आटपाडी तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी शिंदे सेना राष्ट्रवादी अजित पवार गटाची युती। सांगली जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून आटपाडी तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी शिंदे शिवसेना आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आलेले आहेत। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख यांच्या नेतृत्वाखाली शिंदे शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाने एकत्रित येत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लढवण्याचा निर्धार केला आहे। या आघाडीमुळे भाजपच्या समोर मोठा आव्हान उभं राहिलेलं आहे आणि या ठिकाणी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपा स्वबळावर निवडणूक लढवत आहे। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या संदर्भाने पत्रकार परिषदेसाठी आमदार सुहास बाबरसाहेब, तानाजीराव पाटील, आमच्या राष्ट्रवादीचे अध्यक्षजी आणि त्याला साथ द्यायचं काम आम्ही त्यांच्याबरोबर करू आणि चांगल्या पद्धतीनं आम्ही हे इलेक्शन 4 जिल्हा परिषद आणि 8 पंचायत समिती। पण काही दुर्दैवानं तांत्रिक अडचणीमुळे आम्ही त्यावेळेला एकत्र येऊ नाही शकलो। पण आज म्हणजे राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र आल्यानंतर मला पूर्ण आत्मविश्वास आहे ते समोरच्या पार्टीचं आव्हान इतकं मोठं आहे असं मला वाटत नाही। पण आम्ही कोणाला कमी लेखणार नाही। पण निश्चितपणे जर आम्ही एकत्र आलो तर ह्या पंचायत समिती जिल्हा परिषदेमध्ये विजय मिळवण्यासाठी आम्हाला कुठेही अडचण वाटत नाही। कायमस्वरूपी राहील। कसं आहे, ह्या तालुक्याच्या विकासासाठी आम्ही जर एकत्र कमी याच्यापेक्षा एक मत होणं महत्त्वाचं आहे। प्रत्येक मताला महत्त्व आहे, त्यामुळं ते मतदान करून घेणं खूप। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली।